68 धावा चेस केल्या आणि त्यानंतर बल्यानी ज्यांनी 67 धावा डिफेन्स केल्या आणि बॉलिंग मार्कवरती पहिला बॉलर येतो मात्र फैजू. बल्यानी टीमचा लाडका बॉलर म्हणजे फैजू आणि फैजूकडे पॉवर प्लेची ओव्हर आहे. दोन्ही टीमला ऑल दी बेस्ट, शो द गुड गेम. चला आता वेळ घेऊ नका अजिबात, कारण वेळ फार महत्त्वाची असते. टाइम इज द बेस्ट फ्रेंड ऑफ मॅन अँड टाइम इज द बेस्ट एनिमी ऑफ मॅन. वेळ आपला चांगला मित्र देखील आणि चांगला शत्रू देखील आहे. त्यामुळे आता विदाऊट लॉस ऑफ टाइम मॅचला होईल इथून सुरुवात. शुभारंभ केला जाईल पहिल्या बॉलर कडून. फैजू बल्यानी टीमचा हा बॉलर आणि समोर समोर मात्र ओपनिंग आपण बघतोय अशोक दिंडा. फैजूचा पहिलाच बॉल अशोक दिंडाचा फटका फसलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगचा खेळाडू मागे गेला, पकडली एक कॅच आणि पहिली विकेट खात्यात. झटकाय भूमी 11 मांडा टीमला. आली अशोक दिंडा अगदी स्वस्तात परतलाय. पहिलाच बॉल आणि जणू काही मॅच सुरू झाली आणि पहिलीच विकेट खात्यात आली. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये मागच्या सामन्याचा हिरो चिंटू विश्वकर्मा. चांगली बॅटिंग केली होती चिंटूने मागच्या मॅचमध्ये नॉट आउट 48 बनवलं होतं. 68चं टार्गेट चेस केलं होतं ते याच फलंदाजाच्या जोरावरती. आणि आता चिंटू विश्वकर्मा वन डाऊनच्या भूमिकेत आलेत. बॉलिंग मार्कवरती फैजू. पूर्णपणे प्लॅन सेट आहे, फिल्डिंग परफेक्ट सेट केलेली आहे. एक बॉल एक विकेट. शॉट भारी आहे चिंटू विश्वकर्माचा. लॉंग ऑफ डाऊन दी बॉल सूरज भगत. आणखीन एक विकेट. मोठा आदरा लागलाय भूमी 11 मांडा टीमचा. मागच्या सामन्याचा हिरो चिंटू विश्वकर्मा इथून आउट. डीजे आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज फैजू. फिल्डिंग मध्ये थोडासा चेंजेस करतोय आणि जयेश राजे ही विकेटची जी शृंखला आहे ती इथे मोडीत काढणार का आणि भूमी 11 मांडा टीमच्या धावा संख्येला इथे सुरुवात करणार का. 2 बॉल 2 विकेट आलेत. इज ऑन हॅट्रिक नाव फैजू आणि क्लीन बोल्ड. विकेट हॅट्रिक मिळवली आहे ती बल्यानी टीमच्या गोलंदाज फैजूने. 3 बॉल 3 विकेट. काय चेंडू होता, लेग स्टिकला स्पर्श करून आता विकेट हॅट्रिक आणि खतरनाक बॉलिंग अटॅक बल्यानी टीमचा. साई सिद्धी हिरेमठ यांच्या चेहऱ्यावरती देखील हलकीशी स्माइल नक्की आली, कारण चेंडू इतका चमत्कारिक होता की फलंदाजाला देखील समजला नाही. आणि विकेट हॅट्रिक मिळवणारा गोलंदाज आहे तो मात्र बल्यानी टीमचा फैजू. काय अटॅक आहे. पहिल्या 3 बॉलवरती भूमी 11 मांडा संघाच्या 3 प्रमुख फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवत असताना 3 बॉलवरती 3 फलंदाजांना त्याने नामोहरम केलं. काय बॉलिंग अटॅक. संकेत भोईर. आता भूमी 11 मांडा टीमला इथून थोडा डाव सावरावा लागेल तो संकेतला. बघा बॅटिंग करणाऱ्या टीमला यानंतरच्या मॅचेससाठी देखील आयोजकांच्या वतीने सूचना आहेत की विकेट आउट झाल्यानंतर तुम्हाला 30 सेकंदाचा अवधी आहे, त्यामध्ये नवीन बॅट्समन क्रीजवरती जाणं अत्यंत गरजेचं आहे. 3 बॉल 3 विकेट. विकेट हॅट्रिक खात्यात आहे फैजूच्या. आता फैजूच्या बॉलिंगला फेस करणं आणि त्यासाठी नवीन फलंदाजाला इथून पाठवण्यात आलंय ते मात्र संकेत भोईरला. भूमी 11 मांडा ज्या टीमने 68 धावा जवळपास 20 चेंडूमध्ये चेस केल्यात आणि तो संघ सध्या अडचणीमध्ये सापडलाय, कारण फैजूने 3 बॉलमध्ये 3 विकेट अर्थात विकेट हॅट्रिक मिळवली आहे ती मात्र बल्यानी टीमकडून. संकेत भोईर ऑन स्ट्राईक.
फैजू शॉट संकेतच्या बॅट मधून आणि सिक्सर ठोकलाय तो मात्र संकेत भोईरने. कमालीचा शॉट, सिक्सर. उतरला आणि उतरलं होत्याला त्याने सिक्स मारला फैजूला. वन्स अगेन प्रयत्न तोच होता, हवे ते चेंडू आणि दोन खेळाडूंच्या मध्ये दोघांची टक्कर, चेंडू जमिनीवरती आणि दुसऱ्या रनचा प्रयत्न. सकले नव्हता त्या ठिकाणी, एकमेकांना कॉलिंग करणं गरजेचं होतं कारण विकेट महत्वाची होती संकेत भोईरची. 2 धावा आल्या, 5 चेंडू 8 धावा. फिल्डिंग करत असताना अशा मिस्टेक नक्की होतात कारण एकमेकांना कॉलिंग करणं गरजेचं असतं कारण विपक्षी टीमच्या 3 विकेट जरी आउट केल्या तरी पहिल्या क्रमांकापासून ते 11व्या क्रमांकापर्यंत 6 मारणाऱ्या बॅटर भूमी 11 मांडाकडे देखील आहे. फैजूचे 5 बॉल समाप्त झाले, 8 धावा 3 विकेट. शेवटचा बॉल समोर खेळलेत, मिड ऑफ होता, वेगवान थ्रो सूरज भगतचा, स्टंप वरती लागलाय चेंडू. बघायचा आता, स्टंप वरती लागलाय चेंडू, फलंदाज इथून बघायचं आता पंचांच्या निर्णयाकडे. आणि यस, चेक करायचं आता बॅटर या ठिकाणी एक्झॅक्ट क्रॉसिंग झालेलं आहे की नाही. डायरेक्ट हिट होती सूरज भगतची, मिड ऑफला उभा होता, चेंडू पकडल्यानंतर त्याने लगेच मात्र फेक केली आणि जो बॅटर आहे नौसाद अन्सारी इथे आउट. नवीन बॅट्समन फहीम इद्रिसी. ओव्हर इथून पूर्ण झाली आणि पहिल्या ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला. 4 विकेट आणि 8 धावा आहेत बॅटिंग करणाऱ्या भूमी 11 मांडाच्या. नवीन बॅट्समन फहीम. काय फिल्डिंग होती सूरज भगतची, सुपरमॅन आहे फिल्डिंग मधला बल्यानी टीमचा, ज्याने डायरेक्ट हिट केली. आणि खरं तर मिस्टेक होती कारण नौसाद अन्सारी ज्याने एकही चेंडू फेस केला नव्हता आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा आणि 4 विकेट आहेत त्या बॅटिंग करणाऱ्या भूमी 11 मांडा टीमच्या. प्रयत्न करावे लागतील फलंदाजांना आणि क्रिकेटरला अशा कित्येक स्पर्धामध्ये कित्येक मॅचेसमध्ये मात्र अशा परिस्थितीला तोंड द्यावं लागतं. प्रत्येक बॉल आणि बॉलवरती जय पराजय होत असतात, सातत्याने नाट्यमय घडामोडी मॅचमध्ये होत असतात, त्यामुळे या परिस्थितीला सावरावं लागेल. 1 ओव्हर 8 धावा. फहीम ज्याने मागच्या मॅचमध्ये चांगले शॉट चांगले स्ट्रोक दाखवले होते, तो फहीम आता स्ट्राईक वरती आहे. गोलंदाजीसाठी पहिलाच बॉल उंच हवेत, डाऊन दी बॉल विकेट किपर आणि 5वी विकेट खात्यात. अर्धा संघ तंबूत गारद केलाय भूमी 11 मांडा संघाचा. फहीम बॅक टू द डगआउट. खर तर मी जखमेवरती मीठ चोळणार नाही. टुर्नामेंट झाली दामत येथे, तेथे खरं तर बल्यानी टीमने भूमी 11 मांडा टीमला 26 धावसंख्येवरती ऑल आउट केलं होतं आणि आता 8 धावसंख्येवरती 5 विकेट इथे आउट झाल्यात. म्हणजे दुसऱ्यांदा एकमेकांच्या समोर आल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजीचं वर्चस्व. आदरणीय रामदासजी शेट्टे साहेब आणि त्याचबरोबर गणेशजी भोईर यांचं आगमन या ठिकाणी होतं. मी विनंती करेल रामदासजी शेट्टे आणि गणेश दादा की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हावं. काय बॉलिंग अटॅक दाखवलाय, 8 रन 5 विकेट आणि जगन नाना मैदानाच्या आत. शॉट जगन नानाच्या बॅटमधून कव्हरमध्ये अफलातून कॅच, आणखीन एक विकेट, विकेट नंबर 6. जगन नाना सुद्धा इथून आउट. OUT 8 धावा, विकेट 6.
इनॅट नंबर 8 वरती 6 विकेट आउट झालेत. 8च धावा आहेत. ज्या संकेत भोईरने रन्स केल्यात तो संकेत भोईर नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे. शॉट खेळला अमन कुरेशीच्या बॅटमधून ऑन साइडला. काउफेस वरून खेळाडू पुढे आला. एक रन मिळेल. 9 धावा. 9 चेंडू 9 धावा आहेत. आणखी 9 चेंडू आहेत आणि 9 बॉलवरती आता संकेत भोईरला ते प्रयत्न करावे लागतील. कारण मागच्याच नाईट टुर्नामेंटमध्ये याच बाल्यानी टीमने आपल्याला ऑल आउट केलं होतं आणि आता त्याच बाल्यानी टीमच्या विरोधात तो अटॅकिंग बॅटिंग मोड ऑन करावा लागेल तो संकेत भोईरला. पुढील बॉल फुल टॉस होता. मागे खेळाडू नाहीये. चेंडू चाललाय सीमा पार. पंचांचा डिसिजन आलाय. वाईट +4 टोटल रन्स मिळतील 5. कमबॅक होऊ शकतं कारण इथून 5 धावा ऍड झाल्यात. आता या 5 धावसंख्येनंतर जर संकेत भोईर या मैदानावरती चालला तर रन्स होतील. त्यामुळे प्रयत्न करावे लागतील. पडला असशील हजारदा. पराभवाच्या भयान रात्री रडला असशील हजारदा. पण झाले गेले आता विसर. मूठ आवळ अश्रू आवर. लक्षावरती रोख नजर आणि एक प्रयत्न अजून कर. तो प्रयत्न करायचा संकेत भोईरला. एक प्रयत्न एक रन. स्कोर इथून 14 वरती आहे. चौथा बॉल समाप्त झालाय. यानंतर होणारी मॅच असेल रांजनोली वर्सेस मानेरे. दोन्ही टीमला विनंती असेल की इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी यावं. संकेत भोईरकडे आता पूर्णपणे नजरा प्रेक्षकांच्या. गोलंदाजाने आणखीन एक मिस्टेक केली. वाईट बॉल. इथून रन्स समोरच्या टीमला ॲड करतोय. 6 एक्स्ट्रा धावा दिल्यात या ओव्हरमध्ये. जिथे फलंदाजांच्या बॅटमधून रन्स येत नाही आहेत अशा सिच्युएशनमध्ये 6 एक्स्ट्रा धावा दिल्यात बल्यानी टीमच्या बॉलरने. धावसंख्या 15 आहे. गोलंदाज मार्गस्थ होते. 4 बॉल कंप्लीट केलेत. 5वा बॉल संकेत भोईर खेळण्याचा प्रयत्न होता पण इथून 15 धावा. आदरणीय गणेशदादा भोईर यांचं आगमन या ठिकाणी होतं आणि रामदासजी शेट्टे यांचं आगमन. एक चेंडू अजून बाकी आहे कारण वाईट प्लस चौकार होता. त्यानंतर आणखीन एक वाईट होता. 2 वाईट बॉल टोटल आले आणि स्कोर कार्डवरती रन्स आहेत तर मात्र 15. गोलंदाजाने खरं तर एक्स्ट्रा धावा खर्च केल्यात या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 8च होत्या आणि संकेत भोईर ज्याने 6 मारलाय तो संकेत भोईर मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल. ओव्हर नंबर 2 ची समाप्ती. 3 ओव्हरच्या मॅचमध्ये 2 ओव्हरचा खेळ संपला आणि रन झाल्यात 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15. डीजे बजाव. चला यानंतर होणारी मॅच मानेरे विपक्ष रांजनोली. मी दोन्ही टीमला टॉससाठी आमंत्रित करेल. 2 ओव्हरमध्ये फक्त 15 धावा आहेत भूमी 11 मांडा टीमच्या. विकेटवरती विकेट संपादित केल्या. दोन ओव्हर इथून समाप्त झाल्यात. पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट हॅट्रिक पहिल्या 3 बॉलवरती घेतली फैजूने. अशोक दिंडा, चिंटू विश्वकर्मा हे खेळाडू परतले आणि त्यानंतर भूमी 11 मांडाला खरं तर दुसऱ्यांदा एकमेकांच्या अगेन्स्ट आल्यानंतर बल्यानी टीमने पुन्हा एकदा आपल्या बॉलिंगचं वर्चस्व दाखवलं. हा दबदबा बल्यानी टीमने भूमी 11 मांडाच्या विरोधात प्रस्थापित केलाय. आता या बॉलिंग अटॅकला लास्ट ओव्हरमध्ये किमान 2 ओव्हरमध्ये रन्स आहेत त्या 15. किमान या ओव्हरमध्ये 15 ते 20 धावा खेचाव्या लागतील फलंदाजांना. रांजनोली आणि त्याचबरोबर मानेरे टीम दोन्ही कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा आणि तिसऱ्या ओव्हरची सुरुवात. पहिला बॉल. पहिलाच बॉल. मागे खेळाडू होता. शॉट फाईन लेगला. इथून हाताला स्पर्श झालाय. बॉल अडवला जाईल. एकच रन वरती थांबलेत. संकेत भोईरला स्ट्राईक दिली आहे. रन्स इथून वाढेल. 16 धावा आहेत. बॉलिंग अटॅक अमर आहे. 16 धावा. खरं तर अमरला तेवढं प्रेशर दिलं नाही ते पहिल्या 2 बॉलरने. फैजूने पहिल्याच विकेट हॅट्रिकने भूमी 11 मांडा टीमच्या मेन बॅटरची विकेट कमावली. पण आता संकेत भोईर उभा आहे आणि आता त्याला बॅटिंगचा जलवा दाखवावा लागेल या ओव्हरमध्ये. अमोलचा हा चेंडू समोर होता. चेंडू रन्स येत नाहीये. प्रयत्न सुरू आहेत ते मात्र संकेत भोईरचे. पण 16 धावा आहेत त्या भूमी 11 मांडाच्या.
मानेरे आणि राजनोली टीमचे कॅप्टन इथे येत आहेत. वॉर्म वेलकम. दोन्ही टीमचं सहर्ष स्वागत हिंदू हृदय सम्राट चषक 2025 मध्ये. जे के शेलू टीमच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत. दोन बॉल 16 धावा. पहिल्या मॅच मध्ये दोन्ही टीमने भरपूर सिक्सर मारले आणि आता या मॅच मध्ये जणू काही षटकार चौकारांचा दुष्काळ. हा दुष्काळ संपवावा लागेल आता संकेत भोईरला, कारण रन्स फक्त 16 आहेत, 4 बॉल बाकी. संकेतसाठी हा चेंडू पडल्यानंतर आतमध्ये चेंडूने वळण घेतलं. विकेट किपर शाकिबच्या हातात 3 बॉल आणि जवळपास आपण जर संकेत जर पाहिले तर 5 चेंडू मागील डॉट खेळलाय आणि 3 बॉल बाकी आहेत आता इनिंगचे. धावा आहेत त्या 16. 3 बॉल बाकी आहेत, 16 धावा, 5 बॉल डॉट खेळला संकेत. शॉट आलाय संकेत भोईरच्या बॅट मधून, लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. बिग हिट, सिक्सर. ने 2 6 मारले त्या इनिंग मध्ये, कारण परिस्थिती थोडी विपरीत होती. तरी देखील संकेत भोईर शेवटपर्यंत टिकून राहिलाय आणि 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या 22. गोलंदाज अमोलचा हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. व्हाईटचे एक्स्ट्रा रन मिळेल. आणखी 2 बॉल आहेत. संकेत भोईर अजून टिकून राहिलाय. भले परिस्थिती लाख विपरीत है, फिर भी मनोबल तुम्हारा सतर्क और निर्भीक है तो फिर ठीक है, तो फिर ठीक है. आणि आता पुन्हा एकदा फलंदाज संकेत भोईरला चान्स मिळेल. 2 बॉल अजून आहेत. धावा संख्या 23. संकेतच्या बॅट मधून शॉट आलाय. लॉंग ऑनचा खेळाडू होता सूरज भगत, वेगाने धावलाय. स्ट्राइक पासून थांबवलं. 1 रन आली. टीमची टोटल 24. 1 बॉल बाकी. 24, 1 बॉल बाकी. 2 6 मारले संकेतने, पण त्यानंतर बाकी कुठलाही फलंदाज संकेतला साथ देऊ शकला नाही. त्या कारणाचा स्कोर फक्त 24 धावा आहेत. अजून 1 बॉल बाकी आहे आणि गोलंदाज अमोल अंतिम बॉलची फेक होईल. लास्ट बॉल हवे ते चेंडू डाऊन दी बॉल. फिल्डर कॅच कॅरी केली. इनिंग संपली आणि स्कोर झालाय भूमी 11 मांडा टीमचा 24. 25चा टार्गेट असेल बलानी टीमला. आणि या जाऊया आपण टॉस बॉक्स कडे, जिथे जॉईन आहेत अविनाजी तरे सर. थँक्यू सो मच अजय डायरे सर. या पुढचा सामना असेल. आज हा या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरी मॅच. एका बाजूला रांजणोली आणि दुसऱ्या बाजूला मानेरे. सन्माननीय राहुलजी तरे ज्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांच्या शुभ हस्ते आपण करूयात नाणेफेक. दोन्ही कर्णधार उपस्थित आहेत. रांजणोली संघाचा कॉल असेल. काटा कॉल आहे आणि छापा आलाय. नाणेफेक जिंकले मानेरे संघाने. निर्णय का असेल? बॉल फर्स्ट. मानेरे संघ, मला वाटतं आपण पहिल्यांदाच आलात खेळायला शेलू नगरीमध्ये, की या अगोदर आलेलात कधी? पहिल्यांदाच आलो आम्ही या ग्राउंडवरती खेळायला. तर या अगोदर तुमची कधी मॅच झाली आहे रांजणोली संघासोबत? हां, एकदा झाली आहे मला वाटतं. कोण जिंकलेलं? तेव्हाच जिंकलेले. नक्कीच यावेळी म्हणजे तुम्ही बदला घेणार नक्कीच. नाणेफेक जिंकली आहे. निर्णय काय असेल या आयोजनाबद्दल 2 शब्द ऐकायला नक्कीच आवडतील. आयोजन तर अप्रतिम आहे. ग्राउंड पण चांगलं आहे. खेळायला मजा येईल. निर्णय आपला बॉलिंग. यस, नक्कीच हा होता मानेरे संघाचा कर्णधार. दोन्ही कर्णधारांना शुभेच्छा. आपली टीम घेऊन लगेच आपण तयार राहा. नाणेफेक जिंकली आहे मानेरे संघाने. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमंत्रित केले रांजणोली संघाला फलंदाजीसाठी. आणि रांजणोली संघाचे पुरस्कर्ते आमचे अगदी जवळचे मित्र, मानेवली गावचे सुपुत्र रवी. आपण या, रवींद्र गवळी, आपण यायचं व्यासपीठावर. आणि त्यांची संपूर्ण मित्रपरिवार. सागर आला असेल तर सागर आपण देखील या. मानिवलीकर, जे कोणी ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक आणि क्रिकेटचे चाहते असतील तर आपण व्यासपीठावर यायचं आहे. नक्कीच या दरम्यान मिथुन जाधव हे देखील उपस्थित झाले. त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत. बरीचशी मंडळी इथे उपस्थित झाली आहे मॅचचा आनंद घेण्यासाठी. आज खरं तर या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. भरपूर सारे प्रेक्षक हळूहळू वाढायला सुरुवात होतील आणि हाय लॉर्ड्स खेळतो आपण. शेलू गावामध्ये पहिल्यांदाच मला वाटतं हे 8 संघ अगदी लांबून आलेत. मोठमोठे संघ बघायला मिळाले. वरप असेल, बल्ल्याणी, त्यानंतर मांडा,
याच्यानंतर गोरसई खेळताना बघायला मिळेल आपल्याला. राणाल दिग्गज संघ, त्यामुळे मॅचमध्ये मजा येणार आहे. प्रेक्षकांना काय हवं असतं तर चांगली मॅच हवी असते. आणि आता बघूयात, लो स्कोरिंग ही मॅच आहे 3 ओव्हरची. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना. एका बाजूला बल्लाणी तर दुसऱ्या बाजूला भूमी 11 मांडा. या धावा चेस होतील की डिफेंड होतील, पुन्हा एकदा ऐकूया. ज्यांची आपण 4 दिवसापासून वाट पाहत होतो ते आपल्या सर्वांचे लाडके मिस्टर IPL, महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारताचा बुलंद आवाज, सन्माननीय कुणाल दाते सर यांना. थँक्यू. मिथुन जाधव साहेब यांना विनंती, आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. आचार्य कॉलेजचे ते प्रोफेसर आहेत, आपलं सहर्ष स्वागत या हिंदू हृदय सम्राट चषकामध्ये. टार्गेट आता सेट झाले. नितेश सांगतायत 25 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे भूमी 11 मांडाच्या विरुद्ध बल्लानी टीमला. मांडा टीमने हाराकिरी केली. पहिल्याच ओव्हरमध्ये मोठमोठे धक्के बसले आणि त्याचमुळे टार्गेट छोटं आहे. सूरज भगत आणि शाकिब पाकुर्डे, ज्या शाकिबने मागच्या मॅचमध्ये अर्धशतक केलं होतं, सूरज भगतच्या बरोबरीने त्याला खेळायचंय. टार्गेट आहे 3 ओव्हरमध्ये 25, 18 बॉल आणि 25. तो भूमी 11 मांडाकडे गोलंदाजही चांगले आहेत. जगन्नाना पाटील मला वाटते पहिले षटक टाकण्याच्या तयारीत. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये तुम्हाला ब्रेक थ्रू द्यावे लागतील टीमला. फैजू कुरेशीने खतरनाक गोलंदाजी केली पहिल्या ओव्हरच्या दरम्यान. हॅट्रिक कंप्लीट केली आणि मग तो दबाव बनवला टीम भूमी 11 मांडावर. 25चं टार्गेट. पहिलाच बॉल जगन्नाना पाटील यांचा सरळ विकेट कीपरच्या हातात डॉट. बीट केले सूरज भगतला. पहिला चेंडू निर्धाव आलाय. टार्गेट या मॅचमध्ये 25 आहे आणि 25 धावा डिफेंड करायच्या असतील तर तुम्हाला जास्तीत जास्त डॉट बॉल आणि त्यातल्या त्यात विकेट घ्याव्या लागणार आहेत, तर तो दबाव बनेल बॅटिंग करणाऱ्या टीमवर. दुसरा बॉल ऑन दी राईज खेळलाय मिडॉनला. खराब फिल्डिंग, बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि तोपर्यंत फिल्डर येतात आणि 2 धावा ऍड होतील. सूरजचं खातं इथे उघडलंय. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर आतापर्यंत 2. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही टार्गेट चेस करण्यासाठी उतरलाय. तुम्हाला माहिती आहे 25 धावा करायचे आहेत, त्यामुळे कॅल्क्युलेशन तुमच्याकडे आहे कशा पद्धतीने खेळायचं आहे. परंतु समोर भूमी 11 मांडाकडून जगन पाटील. पुढे टाकलेला बॉल परत एक वेळा मिडॉन. चांगली फिल्डिंग, डॉट बॉल. फहीम इद्रिसीने बॉलला थांबवलंय. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल वाढवावे लागतील. डॉट बॉल जर तुम्ही टाकले तर या मॅचमध्ये दबाव बनेल आणि कमबॅक होऊ शकतं भूमी 11 मांडाचं बल्लानी या टीमच्या विरोधात. सेकंड राऊंडचा सामना आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. नेक्स्ट मॅचमध्ये दोन्ही टीम तगडे आहेत. मानेरे संघ इन ॲक्शन असणार आहे. भिवंडी परिसरातील संघ आलाय रांजनोली त्यांच्या विरुद्ध खेळण्यासाठी. फुल टॉस चूक केली. गुटना टेक, सिक्सर देख. बॉल सीमारेषा पलीकडे. सूरजच्या बॅटमधून पहिला सिक्सर. थँक्यू. 6 धावा आल्यात. मंजूर भाई यांच्याकडून पारितोषिक आहे. सलग 3 बॉलवर 3 षटकार मारले तर 1100 रुपयाचं पारितोषिक सूरज भगतला देण्यात येईल. सूरज भगतच्या बॅटमधून पहिला सिक्सर आलाय. नुकत्याच झालेल्या दामत नाईट स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरचा पुरस्कार जिंकलाय सूरज भगतने. एक आक्रमक बॅटर आहे या टीमचा. आणि समोर जगन नानाने चूक केली. एक फुल टॉस बॉल टाकला दोन्ही हाताने, ती मेजवानी स्वीकारली आणि षटकार वसूल केलाय. 8 धावा स्कोअर बोर्डवर. पुढचा बॉल आई बॉल फुल टॉस होता. स्वीप करण्याचा प्रयत्न बॅटच्या टो एंडला लागतोय. एक धाव इथे मिळेल. फहीम इद्रिसीने बॉलला थांबवलंय. 9 धावा स्कोअर बोर्डवर. 13 बॉलचा खेळ शिल्लक आणि 13 बॉलमध्ये 16 धावा करायच्या आहेत. शेवटचा बॉल आता शाकिब खेळताना दिसेल, ज्या शाकिबने मागच्या मॅचमध्ये अर्धशतक केलं होतं. मॅन ऑफ द मॅच राहिला होता शाकिब. पहिलं अर्धशतक या स्पर्धेतलं त्याच्या नावावर. शेवटचा बॉल पुल केला आडव्या बॅटने. डीपमध्ये फिल्डर येत आहेत. दुसऱ्या टप्प्यावर बॉलला थांबवलंय. शाकिबचं खातं उघडलंय. स्ट्राईक ठेवेल शाकिब. ओव्हरची होते समाप्ती. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉलमध्ये धावा करायच्या. सामना जिंकण्यासाठी 12 बॉल 15 रन.
सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. जय कोलंबा माता क्रिकेट संघ शेलू आयोजित हिंदू हृदय सम्राट चषकाचं आयोजन अंतिम टप्प्यामध्ये आता ही स्पर्धा चालली आहे आणि त्यातल्या त्यात दुसऱ्या फेरीतला सामना इथे रंगतोय. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आलाय फहीम इद्रिसी. फहीम एक चांगला फिल्डर आहे, फहीम एक तेवढाच चांगला गोलंदाज आहे, परंतु 12 बॉलमध्ये 15 धावा डिफेंड करायच्या आहेत. समोर शाकिब आहे, ज्या शाकिबने मागच्याच मॅचमध्ये अर्धशतक ठोकलं होतं. सूरज भगत ज्याने दामद स्पर्धेमध्ये नुकतंच बेस्ट बॅटरचा किताब जिंकलाय. गोरेगावच्या स्पर्धेमध्ये बाईक देखील त्याने जिंकली आहे, त्याच्यामुळे चर्चा आहे या खेळाडूची. बॅटची कडा आणि त्यात विकेट आली आहे. फहीम इद्रिसीने शाकिबची विकेट घेतली आहे. मॅच मध्ये कमबॅक. भूमी इलेव्हन मांडा टीमचा 11 बॉल 15 धावांची गरज. तो दबाव बनलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये सिराज फलंदाजीसाठी सज्ज होईल. बल्लानी टीम कडून टार्गेट या मॅच मध्ये होतं 25 धावांचं आणि आता 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉलमध्ये धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी 15. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या, परंतु त्याच्यानंतर कमबॅक केलंय. फहीम इद्रिसीने पहिल्याच बॉलवर विकेट घेतली आहे. दुसऱ्या फेरीतली लढत आहे. जो संघ जिंकेल पुढच्या फेरीमध्ये क्वालिफाय करेल. जो संघ पराभूत होईल या स्पर्धेतून त्यांचा प्रवास संपेल. त्याच्यामुळे भूमी इलेव्हन मांडा देखील प्रयत्न करतोय बल्लानीच्या विरुद्ध कमबॅक करण्याचा. फहीम इद्रिसी शॉर्ट बॉल होता, समोर पुल केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, एक धाव मिळताना दिसेल. हा फॉर्म पुल, तोपर्यंत एक धाव येते. आता 14 करायच्यात. येणाऱ्या 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सूरज सध्या स्ट्रायकिंग एंडला. नेक्स्ट मॅच राजनोलीचा संघ इन ऍक्शन असणार आहे. भिवंडीतून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. टीम राजनोली आणि मालेरे टीमच्या विरुद्ध त्यांची मॅच होणार आहे. एक सामना झाला मगाशी, तेजसने सांगितलं राजनोली जिंकलाय. उलटा फटका सजवण्याचा प्रयत्न होता. हलकासा शॉर्ट बॉल सरळ विकेट कीपरच्या हातात. डॉट 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग देखील दिली जाते. डॉट बॉल आलाय. फहीम इद्रिसी चांगली गोलंदाजी करतोय. या ओव्हरमध्ये 3 बॉल त्याने टाकलेत, फक्त एक धाव दिली आहे. 14 करायच्यात. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू 14 धावा. या 3 बॉलवर जर सूरजला शांत ठेवलं तर मॅच मध्ये येऊ शकतात भूमी इलेव्हन मांडा आणि तेच करायचंय फहीम इद्रिसीला. या 3 बॉलवर एखादा मोठा फटका मारला तर मॅच मध्ये पूर्णपणे बल्लानी संघ. ते सूरजला करायचंय. कमी गतीने टाकलेला बॉल, पिकअप शॉट उचललाय. बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलाय मिड विकेटला. हाय ते सूरजच्या बॅटमधून सिक्सर. बॉलमध्ये 8 धावांची गरज आहे. या षटकाराने समीकरण बदललंय. मी मगाशी देखील म्हटलं होतं की सूरजने जर एक षटकार मारला तर मॅच मध्ये पूर्णपणे वरचढ होईल बल्लानीचा संघ आणि तेच झालंय. एक षटकार त्याने मिड विकेटला मारलाय. 8 बॉलमध्ये 8 धावांची गरज. कदाचित याच ओव्हरमध्ये देखील सामना संपू शकतो. सूरजकडे ती क्षमता आहे, ती कुवत आहे, ती धमक आहे, परंतु सध्या फहीम इद्रिसीवर दबाव असेल कारण षटकार आलाय. बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये 8 बॉलमध्ये धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी 8. तुम्ही पाहताय जय कोलंबा माता क्रिकेट संघ शेलू आयोजित हिंदू हृदय सम्राट चषकाचं आयोजन. आज अंतिम दिवस आहे स्पर्धेचा, ग्रँड फिनाले डे. खूपच चांगल्या मॅचेस इथे रंगल्यात. अतिशय चांगली खेळपट्टी, तेवढंच देखणं आयोजन केलं हिंदू हृदय सम्राट चषकाचं. हा बॉल हवेत आहे, मागे चाललाय. फाईन लेगला बीट करून बॉल सरळ जाईल सीमारेषा पार. येतोय सूरजच्या बॅटमधून चौकार.
तर फैजू ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, ज्याने हॅट्रिक घेतली पहिल्याच ओव्हरमध्ये. तो ठरणार आहे या मॅचमध्ये हिरो, मॅन ऑफ द मॅच. आणि यानंतरचा सामना रांजनोली आणि मानेरा असा होईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये अजय डायरे सरांचा आवाज तुम्ही ऐकाल या कॉमेंट्री बॉक्समधून. थँक्यू सो मच कुणाल सर. मी विनंती